चुलीवरची फणसाची शाक मे महिन्यात कोकणात हमखास बनवला जाणारा पदार्थ। घरात फणस आला की सगळं घर एकत्र कामाला लागतं। गरे काढायचे या एकाच कारणासाठी घरातल्या मोठ्यांपासून लहान सगळे एकत्र बसतात। कोणी बिया वेगळं करतं, कोणी बारीक साली काढतं आणि एक जण गऱ्याचे काप करायला घेतं। गरे कापून झाले की भाजीचं मुख्य काम संपलं म्हणायचं। नंतर भाजीसाठी कांदा टोमॅटो चिरून घेतला आणि मग फोडणीची तयारी। कढईत तेल टाकलं की त्यात राई जिरं फडफडायला लागतं। त्यात ठेचलेली लसूण टाकली की घरभर एक भन्नाट सुगंध पसरतो। मग त्यात कांदा आणि टोमॅटो टाकून थोडं परतायचं। आता येतो मसाल्याचा नंबर। धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हळद हे सगळं घातलं की मग त्यात आपले गरे टाकून एक मस्त वाफ आणायची। थोडंसं पाणी, झाकण आणि 10 ते 15 मिनिटात तयार गरमागरम चुलीवरची फणसाची शाक। खळ्यात भावंडांसोबत खाल्ली की मन लगेच बालपणात जातं। फणसाची चव आणि आठवणी दोन्ही जबरदस्त।